बातमी समोर येते। अमरावतीच्या कारागृहात फटाका सदृश वस्तूचा स्फोट झालाय। बॉलमध्ये बारूद भरून ठेवल्याचं समोर आलंय। जेलच्या भिंतीवरनं ही वस्तू फेकल्यानंतर स्फोट झालाय। पोलिसांकडून मध्यरात्री सर्च ऑपरेशन करण्यात आलंय। जेलमध्ये बॉम्ब सापडल्याच्या चर्चेनं मात्र चांगलीच खळबळ माजली। पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डींसह पोलिसांचा जेलमध्ये मध्यरात्री मोठा फौजफाटा तैनात होता। अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात क्रिकेट बॉलमध्ये बारूद भरलेली फटाका सदृश वस्तू सापडली। रात्रीच्या सुमारास जेलच्या भिंतीवरनं वस्तू फेकल्यानंतर स्फोटही झाला। पोलिसांचे रात्री जेलमध्ये सर्च ऑपरेशन झाले। बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं या परिसरातली पाहणी सुद्धा केलेली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। शुभम बायस्कर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। शुभम, काय सध्याचे अपडेट्स? प्रज्ञा, रात्री 8 ते 9च्या दरम्यानचा हा संपूर्ण प्रकार आहे। पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना ज्यावेळेला या घटनेची माहिती देण्यात आली त्यावेळेला पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि त्यांची संपूर्ण टीम ही रात्री जेल परिसरात पोहोचली आणि जेल परिसरात सर्च ऑपरेशन राबविण्यात आलं। नेमकी ही फटाका सदृश्य वस्तू नेमकी बॉलमध्ये जेलच्या कुठल्या भागामधून फेकण्यात आलेली आहे, नेमका हा संपूर्ण प्रकार काय आहे, बॉम्ब आहे की बॉल आहे, या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे। हा तपास सुरू असतानाच अमरावती शहरात काही ठिकाणी अशा पद्धतीच्या वस्तू विक्री केल्या जात असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण घटनेमुळे अमरावती शहरात बॉल सदृश्य ज्या काही गोष्टी बनवल्या जात आहेत ते सगळे व्यावसायिक सुद्धा रडारवर आलेले आहेत आणि पोलीस या सगळ्या घटनेची सखोल चौकशी करणार आहेत। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास शुभम, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। समोर वरतून एक फटाका किंवा बॉम्ब फुटल्यासारखा मोठा आवाज आलेला आहे, असं जेलचे जे वॉर्डन आणि तिथले जे गार्ड आहेत त्यांना ते आवाज ऐकू आला आणि आतमधल्या कैद्यांनाही ऐकू आला जे की बॅरॅकमध्ये होते अजिबात खाली। नंतर मग ते त्यांना एक बॉल मिळाला खाली, जे फुटला नाही। त्याच्यावरून आम्ही पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर आम्ही सर्व इथे तात्काळ पोहोचलो। सर्व टीम पोहोचली, BDDSची टीम पण पोहोचलेली होती आणि नंतर प्राथमिक तपासणी केल्यावर असं लक्षात आलं की एक बॉलच्या स्वरूपातला तो फटाका आहे। फटाका कोणीतरी बाहेरून फेकल्याचा असं एक अंदाज आहे, बाहेरून फेकला आहे परंतु मागच्या साईडच्या भिंतीवरून आलेला दिसतो। तर ते आता प्राथमिक तपासामध्ये कोणी फेकला, कशासाठी फेकला याची माहिती घेत आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोणाला इजा झालेली नाही किंवा जखमी झालेलं नाही कोणी।